नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत दापोलीमध्ये बीचला. ॲक्च्युली आम्ही अलिबागला जाणार होतो आणि पोचलो आहे दापोलीमध्ये. रोहितीमध्येच प्लॅन चेंज केला आहे, तर आता सेटअप करतो आहे आणि रोहितचीच प्री वेडिंग करायची आहे आणि मी एकटाच करणार आहे. फोटोज आणि व्हिडिओज दोन्ही सगळं घ्यायचं आहे. बघूया कसं, तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. मस्तपैकी लोकेशन आहे, कडकच मजा झाली. एक नंबर शूट झाला पाहिजे आज. एक नंबर होणार बाबा. चलो सेटअप चालू आहे आणि हा आहे दापोली बीच. दापोलीमध्ये बीचचं नाव वेगळं काहीतरी आहे आणि कर्दे बीच. दिस इज कर्दे बीच. आणि हा कुठला तरी रिसॉर्ट आहे आणि इथं गाड्या लावलेल्या आम्ही मस्तपैकी. आणि इथे रोहितची मशगत करताना रोहित मित्रांनो बघा, खाऊ तुम्हाला वाटतो प्री वेडिंग वगैरे काय, एक गिम्बल हातामध्ये घेऊन मस्तपैकी शॉर्ट्स काढता, फोटो येतो, एक क्लिक केल्यावर व्हिडिओ होतं असं तुम्हाला वाटत असेल. पण जेवढं बोलता तेवढं इझी नसतं काहीच. 15 मिनटं झाली हा गिम्बलचा अटॅचमेंटच लावतो आहे, त्याला प्रॉपर स्टेबलाइज करतो आहे, तरी पण होत नाही आहे. त्याचाच व्हिडिओ शूट करायचा आपल्याला. झाला का? जाम झंझट असते, जाम झंझट. खाऊचं काय नाही. आता बघा, हे बघा तोंडाचा अवतार बघा माझा काय झालं आहे. अजून चालू पण नाही झालं आमचं सीन शूट करायचा. अवतार बघा सामान्य. आणि लोकांना डिस्काउंट पाहिजे असतं. काय बोलायचं आता, काय बोलायचं. आता एका आउटफिटवरचे फोटोज काढून झालेले आहेत. आता रोहितनी चेंज केला आहे आणि रोहितची वाईफ पण चेंज करायला गेलेली आहे. हा सेकंड आउटफिट आहे आणि आता ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. कॅन सी एक नंबर सनसेट आहे इकडचा. सनसेट झालेला आहे. सो आता आम्ही लागतो आहे गोडाक्षी फ्लॅट. तर याच्यामध्ये पण शूट करणार फोटोज वगैरे, मला दाखवणार ब्लॉगच्या एंडिंगमध्ये कसे फोटोज येतात काय सगळं. आणि स्ट्रगल इज रिअल. स्ट्रगल इज रिअल. आणि आपला ग्रूम स्वतः कष्ट करताना पहिल्यांदाच बघितला असेल. आता रात्र झालेली आहे. आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता. सो आज तर आम्ही इथेच थांबलेलो आहे, कर्दळीमध्येच थांबलेलो आहे. कोकण किनारा म्हणून हॉटेल आहे, लॉजिंग वगैरे सगळं आहे इथे. आम्हाला 1500 रुपयेमध्ये एक रूम भेटलेली आहे. आणि पुढे आम्ही बघितलेलं ना बीचच्या समोर, एक्झॅक्ट समोर, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर तिथे होते 5,500 रुपये. काय करायचं, जरासं साईडला आलो तर आम्हाला इथे जेवण पण भेटलं चांगलं आणि मस्तपैकी 1500 रुपयामध्ये रूम पण भेटले. 2 रूम घेतलेले आम्ही. तुम्हाला हॉटेलचं बाहेरचं दाखवतो मी, इथं बसल्या सिटिंग अरेंजमेंट वगैरे. तर हे बघा, हे असं आहे. आमच्या दोन्ही पण कार इथं पार्क झालेल्या आहेत आणि असं लोकेशन आहे. आणि वरती जाऊन रूम पण दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात. थाली वगैरे भेटते मस्तपैकी. नॉनव्हेज थाली पण आहे आणि व्हेज थाली पण आहे. सध्या तरी इकडे आम्ही व्हेज थालीच मागवलेली, कारण की ज्यांच्यासोबत फॅमिलीसोबत आलं ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत. सो ते बोलतात आज आपण व्हेज खाऊया, उद्या तुला नॉनव्हेज. असला की चौके अंकल चलता है ऐसा कुछ नहीं है. देखो बोला इतने प्यार से कोई क्यों कैसे बता सकता है कोई कि भाई आज तू वेज का कल देखो तो वेज खिला दो. दैट वाज क्यूट मोमेंट. बट yes, the vibe is quite nice and pre-wedding is also going nice. कल सुबह मॉर्निंग में अच्छे से शॉट्स लेने हैं. जो उद्या सकाळी मॉर्निंगमध्ये चांगले शॉट्स घ्यायचे आहेत. आता तर फोटोज चांगले आलेले आहेत. इव्हिनिंगला काय सीन झालेला, गोडॅक्सची फ्लॅश लावलेली आणि पार्टी प्रॉपर ऑरेंजचं सीन झालेलं. फोटो भेटलं तर मी इथे तुम्हाला दाखवेन एंडिंगमध्ये, ब्लॉगच्या एंडिंगमध्ये. काय पार्टी असं ऑरेंज प्रॉपर झालेलं आणि समोरून फ्लॅश करत होती. कडकच सीन झालेला इव्हिनिंगला, कडकच. ती फ्लॅशच एक नंबर आहे. ठीक आहे, आता जेवूया. तुम्हाला दाखवतो वरती जाऊन रूम बिम कसं काय. नॉर्मल आहे एवढं, ठीक आहे, चालून जाईल फॅमिलीमध्ये वगैरे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स डे 2 इन दापोली.
दुसरा दिवस आहे दापोलीमध्ये आणि मस्त क्लायमेट आहे इकडे. एक नंबर वाटते. फिलिंग शांतता. बीचचा आवाज येतो आहे लाटांचा. आणि रात्री आम्ही रूम घेतला तो दाखवतो तुम्हाला मी. तर अशा प्रकारचा काहीतरी तो रूम होता. डबल बेड अँड इथे गादी, 2 गाद्या आहेत. टी व्ही बंद आहे, एवढंच आहे. हे आम्हाला भेटलेलं प्रॉपर 1500 बोलून त्यांनी 1200 रुपये दिलेलं मला. म्हणजे 1200 रुपयेमध्ये एक. आणि आम्ही असे 2 रूम घेतलेले लेडीजसाठी वेगळं. तर मस्त आहे. आता माहिती आहे तर ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि निघूया. परत मॉर्निंगचे सीन्स घ्यायचे आहेत बीचचे. अजून 2-3 आउटफिट शूट्स वगैरे घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या एंडमध्ये. एक छोटीशी मी क्लिप दाखवणार आहे. तर तुम्ही बघा आणि सांगा मला कशी वाटली प्री वेडिंग. तर तेव्हापर्यंत हा सीन जरा एन्जॉय करा तुम्ही. सिनेमॅटोग्राफी. गिम्बलला कॅमेरा लावलेला आहे. प्रॉपर पॅकिंग चाललेली आहे. आणि इथे माझा कॅमेरा आहे. आणि तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो अशी आहे प्रॉपर्टी. अशी आहे प्रॉपर्टी ही. मस्तपैकी हे लोक शेत पण लावत असणार. ते झाडं आहेत मस्तपैकी. रानातनं चिमण्या पाखरांचा आवाज येतोय. मस्त सीन आहे दाखवली. मोठी टाकी आहे टॅक्सी. इथे विहीर आहे ही. आणि असा हा प्रॉपर्टी आहे. अशी 3 फ्लोअरची प्रॉपर्टी आहे. हा एक रूम घेतलेला आहे. तो एक रूम घेतलेला आहे. आणि इथे असा भाड्याघरांचा सीन आहे. इकडनं एक नाळा चाललेला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये मस्त सीन असेल. इथे पाणी मस्त की चालणार आहे. कडकच सीन असेल. आणि इथे त्यांनी बनवलेलं आहे. सही आहे. हा असा इथल्या आजूबाजूचा परिसर. रस्ता, चिल वातावरण. दुपारी ऊन जास्त असतो. तर मित्रांनो तुम्हाला वाटतं प्री वेडिंग करायची आहे, चला एवढ्या पैसे देऊया होऊन जाईल. पण करण्यामागे किती मेहनत असते तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे 5 ते 7 किलोचं आहे टोटल कॅमेरा प्लस गिम्बल. आणि क्लायंट सांगतो तिकडचा शॉट घ्यायचा आहे, इकडचा शॉट घ्यायचा आहे. तसंच हातात धरून जावं लागतं आपल्याला घेऊन इकडे तिकडे. आणि जेव्हा आपल्यासोबत असिस्टंट नसतो तेव्हा यायला लागतात. हे बघा गिम्बल घेऊन चाललो आहे. क्लायंट पुढे चाललं आहे. क्लायंटची फॅमिली पार्टी चालली आहे. तर मित्रांनो तुम्हाला वाटतं प्री वेडिंग करायची आहे, चला एवढ्या पैसे देऊया होऊन जाईल. पण करण्यामागे किती मेहनत असते तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे 5 ते 7 किलोचं आहे टोटल कॅमेरा प्लस गिम्बल. आणि क्लायंट सांगतो तिकडचा शॉट घ्यायचा आहे, इकडचा शॉट घ्यायचा आहे. तसंच हातात धरून जावं लागतं आपल्याला घेऊन इकडे तिकडे. आणि जेव्हा आपल्यासोबत असिस्टंट नसतो तेव्हा यायला लागतात. हे बघा गिम्बल घेऊन चाललो आहे. क्लायंट पुढे चाललं आहे. क्लायंटची फॅमिली पार्टी चालली आहे.